ठाणे शिवाईनगर में विगत 26 सालों से कोकण विकास मंडल द्वारा मालवण महोत्सव का आयोजन आयोजक सीताराम राणे के माध्यम से किया जा रहा है। मेला के 5वें दिन स्थानिक डांस प्रतियोगिता, उमड़ी खवैयों की गर्दी, ठाणे लोकसभा सांसद नरेश मस्की की प्रमुख उपस्थिति इस महोत्सव में रही, जहां उन्होंने सभी स्टॉलों पर जाकर विजिट किया। उसके साथ ही मालवण व्यंजन की स्टॉल पर जाकर विशेष थालीपीठ का भी लुत्फ उठाया। उसके उपरांत उनका स्वागत सत्कार आयोजक सीताराम राणे एवं पदाधिकारियों द्वारा किया गया। मंगळवार खायचा थोडासा आहे। अतिशय वेगळी संकल्पना घेऊन आणि ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ते आजचे प्रमुख पाहुणे सर्व मी मुलगी मंदिर वाशी माझं कॅन्टरिंग आहे तिकडे, मग मी बघतो। चल बाहेर साहेबांना विनंती आहे, अतिशय वेळात वेळ काढून संपूर्ण ठाण्याचे नेतृत्व या ठिकाणी करत आहेत आणि विविध विभागांमध्ये विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहत असतात। माननीय आयोजक यांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। कोकण ग्राम विकास मंडळ आणि आयोजक सीताराम राणे यांच्या वतीने गेले 25 वर्ष पूर्ण आणि हे 26वे वर्ष या ठिकाणी मालवणी महोत्सव आयोजित केला जातो। आपलं मालवण आणि कोकणातील लोककला असेल, लोक उद्योग असेल, सांस्कृतिक गोष्टी असतील, या शहरापर्यंत आणून त्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आणि येणाऱ्या पिढीला आपल्या मायभूमीची आठवण करून देणारा हा मालवणी महोत्सव या ठिकाणी आयोजित करत असतात। खूप चांगला हा उपक्रम या ठिकाणी ते राबवत असतात। गेले 26 वर्ष सातत्याने राबवतात। आपल्या सामाजिक जीवनामध्ये गृहनिर्माण संस्था असतील, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं प्रचंड असं काम आहे आणि या आपल्या कोकणाच्या मातीशी त्यांची नाळ जुळलेली आहे। मी सुद्धा कोकणातला आहे आणि कोकणातील उद्योगधंद्याला चालना देण्याकरता हा जो काही मालवणी महोत्सव सुरू करत आहे त्याबद्दल मी त्यांचं सातत्याने करतात त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। इतर जत्रा होतात तिथे फक्त झुला आणि स्टॉल आम्ही आता बोललो की बऱ्याचशा ठिकाणी मी जात असतो की त्याच्यामध्ये 50 झोपाळे असतात, 50 खेळाच्या प्रकारे 10 स्टॉल असतात। पण या ठिकाणी मला ठीक आहे, मुलांकरता त्यांनी थोड्याफार 2-4 झोपाळे लावलेले आहेत, परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी कोकणाच्या कलेला, कोकणाच्या व्यापाराला, कोकणी पदार्थांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना महत्त्व दिलेलं आहे। हे या उत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे। मालवणी जे काही फूड असेल, आपलं ग्रामीण फूड असेल, या ठिकाणी मी पाहिलं की फक्त विदर्भातलं सुद्धा फूड आहे। या ज्या काही चायनीजच्या जमान्यामध्ये अजिनोमोटो खाऊन आपलं आयुष्य कमी करण्यापेक्षा जे आपलं ग्रामीण फूड आहे, जे आपलं घरगुती फूड आहे, त्याचा आस्वाद तरुणांनी घ्यायला पाहिजे, एवढंच या ठिकाणी